नमस्कार, माझं नाव गौरी अभिषेक इंदुलकर आहे आणि नुकताच मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा अवॉर्ड मिळाला आहे, ज्याच्यामध्ये मी 3.5 शक्तिपीठ आणि 5 ज्योतिर्लिंग 31 तास 39 मिनिटात पूर्ण केली आहेत. कसा झाला हा प्रवास? हा प्रवास खूप छान झाला. म्हणजे मला तरी काहीच अडचणी आल्या नाहीत या प्रवासामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये तुमचं स्टॅमिना खूप महत्वाचा आहे, कारण कंटिन्यू तुम्हाला बाईक चालवायला लागते. त्याच्यामुळे आणि परत थंडी किंवा ऊन जे काय क्लायमेट जे आपल्याला सामना करायला लागतो, तेवढा आपल्याला सामना करायला लागतो त्या गोष्टीचा. किती दिवसामध्ये असं प्रवास पूर्ण केला तुम्ही? हा माझा 2 दिवसामध्ये कंप्लीट झाला आहे प्रवास. सुरुवात कुठून केली? माझ्या या प्रवासाची सुरुवात भीमाशंकर पासून सुरू झाली. भीमाशंकर पासून कोल्हापूरच्या अंबाबाई पर्यंतचा हा प्रवास होता माझा. तुम्हाला ही आवड केव्हापासून? मला ही आवड तशी म्हणायला गेलो तर लहानपणापासूनच मला बाईक चालवायची खूप आवड होती आणि सध्या मला वेळ आहे, त्याच्यामुळे मी तो छंद पुढे जोपासायचं ठरवलं. जेव्हा आपली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली तेव्हा नेमकं काय वाटलं? खूप आनंद झाला, कारण त्याच्या मागे माझी खूप मेहनत होती. कारण 31 तास कंटिन्यू बाईक चालवणं अजिबात सोपं नाहीये. ते रस्ते खराब रस्ते, खराब हवामान, ह्याच्यातून मी खूप मेहनत केली त्याच्यासाठी होती. त्याच्यामुळे जेव्हा मला कळलं की माझं रेकॉर्ड झाला आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. या दरम्यानचे काय अनुभव आले? तो अनुभव ह्या दरम्यानचा अनुभव म्हणजे आपल्या इथे सोलो वुमन रायडर असेल तर खूप खूप चांगल्या प्रकारे त्यांना सपोर्ट केलं जातं, मदत केली जाते. आता ज्या ज्या ठिकाणी मी गेले त्या ठिकाणी मला खूप चांगले अनुभव आले. जिथे जिथे गेले तिथे तिथे लोकांनी मला खूप सपोर्ट केला, खूप मदत केली. एकंदरीत आता पुढचा नेमका प्रवास कसा असेल? आता ह्याच्यानंतर मला अजून तसं म्हणाल तर मला पूर्ण भारतभर प्रवास करायचा आहे. हे तसं म्हणाल तर थोडाच प्रवास आहे, अजून मला खूप प्रवास करायचा आहे. यामध्ये नेमकं तुम्हाला कोणी सहकार्य केलं? यामध्ये मला माझ्या कुटुंबाने सहकार्य केलं. कुटुंब आणि मित्रमंडळी यांचं मला सहकार्य लाभलं. असे काय अनुभव आले का? कारण रस्ता खराब आहे आणि आपण ते प्रवास करतो आणि प्रवासातून गाडी डगमगते किंवा ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी काय सांगाल? रस्ते तर काही ठिकाणी खूप खराब होते, त्याच्यामुळे खूप काळजी घेत गाडी चालवायला लागायची. परत थंडीचा सीझन असल्यामुळे आता भयानक थंडी होती, त्याच्यामुळे त्याच्यातून पण सर्व्हाइव्ह करणं खूप त्रासदायक होतं प्रवास करणं. पण तरी पण खूप प्रवास माझा चांगला झाला. महिला म्हणून मोटरबाईकची प्रवास करताना हा सगळा वेस्ट करताना आपल्याला कसे अनुभव आले? त्या ठिकाणचे लोक कसे होते? महिला म्हणून प्रवास करताना खूप चांगला अनुभव आला. त्या साईडला तर लोक खूप चांगला प्रतिसाद देतात, म्हणजे मदत पण खूप चांगल्या रीतीनं करतात. मला तर कुठेच असं काही अडथळा तर आला नाहीच आणि लोकांनी मला रस्ते दाखवायला किंवा एखादा रस्ता चुकला तर मला योग्य प्रकारे लोकांनी रस्तेही दाखवले. मनामध्ये असं ठरवलं होतं की आपलं कुठेतरी रेकॉर्ड व्हावं, नोंद व्हावं म्हणून आपण सगळा प्रवास करतोय? ऍक्च्युली माझं ठरलेलं होतं की आपल्याला हा रेकॉर्ड करायचाच आहे. काही झालं तरी, कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावरती मात करून मला हा प्रवास करायचाच होता. कुणाला डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्यात? एक युट्यूबर आहे रायडर गर्ल विशाखा, तर ती माझ्या म्हणजे तिचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला आणि ती जे राईड्स वगैरे करते तिच्यातून मला मोटिवेशन मिळालं आणि मी हे ठरवलं. महिलांना काय सांगाल? महिलांना सांगेन की कुठच्याही परिस्थितीत न घाबरता आपण पुढे जाऊ शकतो. महिला आहे म्हणून आपण हे करू शकत नाही, तर असं नाही आहे. तर महिला म्हणून आपण खूप चांगल्या रीतीने ह्या गोष्टी हँडल करू शकतो. ओके, धन्यवाद. निश्चितच आमचे बाईकचे वेगवेगळे इव्हेंट्स असतात, तर त्याच्यामध्ये असे काही प्रोग्राम असतील तर मी निश्चितच त्याच्यात सहभाग घेऊ इच्छिते.